नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण एक साध्या सोप्या पद्धतीने पालेभाजी बनवणार आहोत. तुम्ही इथे ही भाजी पाहू शकता आणि तिचा रंगही पाहू शकता. अगदी अप्रतिम ही भाजी बनते आणि तुम्ही इथे भाजीचा कलर पाहू शकता. अगदी छान हिरवीगार भाजी ही बनून तयार होते. चवीला तर अप्रतिम लागते. नक्कीच तुम्ही 2 ऐवजी 4 भाकरी खाल एवढी 100% गॅरंटी आहे. आणि अगदी ही भाजी आवडत नाही असं कोणीही म्हणू शकणार नाही, इतकी अप्रतिम ही भाजी बनली जाते. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता ही मी ताजी हिरवी भाजी घेतलेली आहे. पहा, आता ही भाजी घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर त्याच्यातील पाणी संपूर्ण निथळून गेल्यानंतर आता आपल्याला ही भाजी जी आहे ती कट करून घ्यायची आहे. ही भाजी कट करण्यासाठी चाकूचा किंवा सुरीचा वापर न करता हाताने जर ही भाजी अशी कट केली तर ती अजूनच छान लागते. तर पहा, या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाल भाजीचा एक दुसरा प्रकार आहे, म्हणजेच सेम लाल भाजी सारखीच असते, फक्त दिसायला हिरवी असते. चवीला तर ही खूप छान लागते लाल भाजीपेक्षाही. तर पहा, व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते या पद्धतीने आपल्याला ही संपूर्ण भाजी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर चाकूने जरी कट केला तरीही चालेल. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता संपूर्ण भाजी इथे मी कट करून घेतलेली आहे हातानेच. आता चला भाजीला फोडणी देऊया. त्यासाठी गॅसवरती कढई गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की अगदी चिमूटभर एवढं जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे ठेचलेला लसूण. तर इथे मी 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सोलून त्या छान असा ठेचून घेतल्यात. ठेचलेला लसूण घालून छान असा हलका तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्याच्यातील कच्चेपणा गेला पाहिजे. आता याच्यामध्ये घालूया कांदा. तर इथे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला होता आणि कांदा छान असा बारीक कट करून घेतला आणि तोही आपण तेलामध्ये घालून घ्यायचा आहे. तो व्यवस्थित परतून घ्यायचा. हलका तांबूस रंग येईपर्यंत कांदाही आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घेतला. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, अशा मोठ्याच कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवा असेल तर बारीक कट करून घातला तरीही चालेल. आता कांदा आणि मिरच्या दोन्हीही छान अशा परतून घेऊया. कांदा मिरच्या परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये कट करून घेतलेली भाजी घालून घेऊया. संपूर्ण भाजी घालायची आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, आपण जेव्हा पालेभाज्या बनवतो तेव्हा सुरुवातीला खूप असते आणि शिजल्यानंतर अगदी थोडीशीच भाजी तयार होते. तर संपूर्ण भाजी कढईमध्ये घातल्यानंतर संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. सुरुवातीला आपण याच्यामध्ये मीठ घालणार नाही आहोत. सुरुवातीला फक्त भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. भाजी व्यवस्थित अशी परतून घेतल्यानंतर आता याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून फक्त आपल्याला 1 ते 1.5 मिनटं छान अशी भाजी वाफवून घ्यायची आहे. तर 1 ते 1.5 मिनटं ही मी भाजी इथे वाफवून घेतली आणि आता इथे तुम्ही पाहू शकता याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. भाजी थोडीशी अशी कमी झालेली आहे. आता पुन्हा एकदा ही सर्व भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. इथे तुम्ही पाहू शकता आता हे संपूर्ण जो कांदा लसूण आपण घातलेला आहे तो व्यवस्थित सर्व भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. भाजीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता या स्टेजला आपल्याला घालायचं आहे मीठ. चवीनुसार मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. सर्व भाजी व्यवस्थित अशी परतल्यानंतर आता आपल्याला पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून फक्त आपल्याला 2 मिनटं ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. पण इथे मी पुन्हा झाकण ठेवलं आणि 2 मिनटं भाजी शिजवून घेऊया. 2 मिनटानंतर इथे मी पुन्हा झाकण काढलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. जे आपण मीठ घालतो त्याच्यामुळे मिठामुळे भाजीला पाणी सुटतं. आता पुन्हा एकदा सर्व भाजी व्यवस्थित अशी मिक्स करायची आहे आणि या स्टेजला मात्र आपल्याला झाकण न ठेवता 2 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे. तर आता आपल्याला फक्त 2 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आणि संपूर्ण भाजी इथे मी 2 मिनटं शिजवून घेतल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान अशी सुरेख हिरवीगार भाजी आपली इथे तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल. अगदी 100% खात्रीने सांगते. परत तुम्ही मागून ही भाजी बनवून घरी घ्याल, इतकी अप्रतिम लागते. तर इथे आपली हिरवी भाजी किंवा दारची भाजी जी म्हणतात ती तयार झालेली आहे.
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि तुम्हीही तुमच्या घरी ही हिरवी भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।